नमस्कार मंडळी. मनोरंजनाचं मैदान गाजवायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत सुपर डुपर या सिनेमातील तंत्रज्ञ आणि कलाकार. त्यांच्यासाठी देखील आपण जोरदार टाळ्या वाजवूया. सगळ्यात आधी महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मितीताई सावंत. वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने नाटक, सिनेमा, वारंवार हास्य जत्रेत सहभागी होणारे अष्टपैलू कलाकार ऋषिकेश जोशी. महाराष्ट्राचा चॉकलेट बॉय ललित प्रभाकर. गुणी आणि डॅशिंग अभिनेत्री विदुला चौघुले. हरहुन्नरी अभिनेत्री प्रतीक्षा कोते. आणि या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक समीर आशा पाटील सर. त्याचबरोबर आपल्या हास्य जत्रेतील जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव देखील या सिनेमामध्ये एका महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग भूमिकेत आहे. तर तुम्हा सर्वांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हास्य जत्रेमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्याशी सुपर डुपर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, एका फोटोमध्ये कैद झालेल्या आठवणीमुळे एका नवरा बायकोमध्ये होणार आहे घमासान. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या तुफानी सादरीकरणासाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हा बघ ना ताई, मधुताई, हा बघ ना ग, आमच्या लग्नातला फोटो आहे. मस्त आहे ग, एकदम सुपर डुपर आहे. हो मस्त एकदम. छान आहे ना. आणि ही बघ मी बघ कशी दिसते. बाई ही तू आहे. किती मस्त सुपर डुपर. छान दिसते. बापरे, सगळे जुने दिवस असे सरकन गेले ग डोळ्यासमोर. हो ग. मी ना आता हे सगळे फोटो AI मध्ये टाकणार आहे ना, असं व्हिडिओ बनवते मी, लक्षात राहील. खरंच करून घे. बर. हे बघ. हा वैभव, काय बोलतो बाबा? आज संध्याकाळी बसायचं? चालेल ना. हा, कुठे? सर्कलला? आपली जागा नेहमीची. चालेल चालेल चालेल. नवीन स्टॉक घेऊन ये गपचूप. हा, येतो संध्याकाळी. किती? 6? आलो, पोहोचलो, 5लाच येतो. चल बाय. आणि हे बघ ना, आम्ही काश्मीरला गेलो होतो तेव्हा काढले होते फोटो. आई गो, किती सुंदर सुपर डुपर. बर्फाचा गोळा मी याच्यावर फेकणार तेवढ्यात मीच सरकले होते आणि तेव्हा क्लिक केला होता. हो ना. आठवणी आहेत यार ह्या. कमाल. वा वा वा. मधुताई, ह्याच्यात बघ ना, मी बारीक दिसते ना. हो ग, किती सुंदर दिसतेस. एकदम अशी सुपर डुपर दिसते. तेव्हाचे कॅमेरे पण भारी होते ना, तेव्हा मग आपण असं त्या लेन्स मध्ये बारीक वाटायचो ग. खरंच ग, मी तर केवढी बारीक होते तेव्हा. हो ना. आता नाही गो होत असं काही. नाही होत, पण तुला सांगू, हा. तू आत्ताही बारीकच दिसतेस. हे बघ, केवढी बारीक दिसतेस. खरं खरं ना. खरं सांगते मी तुला. हे तू पण बारीक झालीस आता. हो ना. छान मेंटेन झालीयस. मागे मंदाच्या लग्नात भेटली होतीस ना, तेव्हा मी तुला सांगणार होते, बाई आवर आता. मी आवरलं लगेच आणि मी तशीच बारीकच राहिले. छान बारीक झालीयस. आता आणखी नको बाई ए बारीक. बस आता एवढंच बस. एवढी बारीक नको बाई. नको. हा बघ हा बघ हा बघ हा बघ. ए पिपीस आहे ना हा फोटो. हो. बाई, हे हा सेम ललित प्रभाकर दिसतोय. हो हो हो, लग्नाच्या आधी तो दिसायचा ललित सारखाच दिसायचा लग्नाच्या आधी. पण लग्नाच्या आधी ना त्याला 3 महिने टायफॉइड झाला होता ना, मग तेव्हा जो चेहरा बदलला तो अजून तसाच आहे त्याचा चेहरा. आई गो. म्हणजे चेहरा बदलला म्हणजे? आता मी छान नाही दिसत? दिसतो. मधुताई, मी कसा दिसतो? बाई, टायफॉइडने असं होतं माणसाचं. नाही नाही म्हणजे असं सुंदर होतो हो माणूस. ना, मी कसा दिसतोय? सुपर डुपर. मधी मी ना बरा दिसतो. हो, छान दिसतोस तू. सांगते मोठी.
मस्त आहेत ग सगळे फोटो. आणि यात बघ कसा दिसतोय पीपी. हा, तुझा चेहरा बघ कसा दिसतोय. कसं दिसतोय? असं किंगकॉंगने बोरं खाल्ल्यासारखा. हे काय उदाहरण आहे हे? हे काय? एक मिनिट, म्हणजे हे मी सांगू वनी. हे मी सांगते हे मी सांगते नको, नको, शांत राहा. काय सांग? नाही नाही, सांगते. वनी 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 लग्नाच्या- वनी. गप ना. लग्नाच्या पंक्तीत आम्ही बसलो होतो तेव्हा तोंडात त्याच्या ऑलरेडी गुलाबजाम वनी, होता आणि वनी. एक हातात होता. तेवढ्यात कॅमेरावाला समोर आला तर ह्याला काय करावं कळतच नव्हतं. त्यांनी दोन्ही गुलाबजाम तोंडात टाकले असं फोटो गुलाबजांबूवंत. हा 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 सरे हा हा सा. वने तुझा कॉमेडी सेन्स खूप सुधारलाय हं. हा बघ ना, हा फोटो बघ ना, हा बघ ना. याच्यात बघ चिडचिड 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 ते चिडचिड. का असे सगळे फोटो आहेत तुझ्या घोडेवाल्यावरती रागवला होता तो, घोड्याने सिग्नल पाळला नाही म्हणून. हे बाई, घोड्याने सांगायला पाहिजे होतं घोड्याला सिग्नल. गप्पा बस. नंतर मित्रांनी खांद्यावर घेतला, घोडा काय पाठीवर बसवायला तयार हे कशाला सांगते वनी? हा बघ हा छान आहे. हा आहे. मित्रांबरोबरच छान आहे त्याचं. हो खूप भारी आले. चल मी निघू. का ग? अगं मला सिनेमाला जायचंय. कोणत्या? सुपर डुपर. हो हो अगं का ग? कोण आहे त्याच्यात? निर्मिती सावंत. हो निर्मिती सावंत आहे? हो तू अगं कशी काय जातेस तिथे? ते आमच्या लांबच्या नात्यातली कोणतरी लागते. त्यांनी आम्हाला पासेस दिलेत म्हणून मला जायला मिळतंय. खरं? हे काय करायचं ग त्या निर्मितीचं? का ग? नाही मला खूप आवडते ती. मला पण एक पिक्चर आरती आहेच ग सगळ्या पिक्चर मध्ये. आणि ना रंगभूमीवर तर तीच आहे. ती आहेच ग सगळीकडे ती आहे. मग मला खूप आवडते ग ती. आणि कोण आहे माहितीये का? कोण? वनिता खरात. हो हो ती आहे. हो ती तर दर पिक्चर आड नाही दर पिक्चर मध्ये असते ती. हे मग असं का चेहरा करतोयस? नाही कौतुक हा कौतुकाचा चेहरा. हा कौतुकाचा चेहरा माझा. तिथे जाऊ दे. अजून कोण आहे? अगं अजून आपली नम्रता आहे. नम्रता संभेराव. नम्रता? हो मग ती का नाही दिसली प्रमोशनला? अगं ती अमेरिकेला गेली. पण मला खूप आवडते ती. मला पण इतकं खूप भारी आवडते करते ती. ती. हो खूप भारी आहे. आणि विदुला आहे. विदुला चौगुले. हो, ती हिरोईन आहे. सगळे भारी आहेत. प्रतीक्षा कोटे आहे. वाव. ऋषिकेश जोशी आहे. शशांक शेंडे पण आहे. काय बोलते? खूप मज्जा येणार आहे सिनेमा बघायला. मला तर खूप मज्जा येणार आहे. ए हिरो कोण आहे? हिरो कोण आहे? ललित प्रभाकर काय ग? ओय ओय काय? ह्याचं नाव घेतल्यावर हे कशाला पाहिजे समोर? ए वनी ए. ओय वहिनी, कशी बोलते? काय करू रे ललितचं मी? काय करशील ग? ए, मला खूप आवडतो. मी आता जाऊ का? ओय, ओय. खूप आवडतो तो. मी आता जाऊ का पिक्चर बघायला? हो जा आपण थिएटरला जाऊन बघ. कारण मला स्पेशल शोचे पासेस मिळालेत. ए, मला मिळेल एक पास? नाही ग आम्हाला 2च दिलेत त्यांनी. आणि त्यांनी अगदी खास आम्हाला सांगितले दोघांना यायला. बरं ठीक आहे चालेल. चल मी निघते. हा, चल. निघते मी. हा, हा. बाय बाय, बाय, बाय मधुकर, सांभाळून बाय, जा हा. हो, अगं हो आणि तुला सांगायचं राहिलं काय ग? तितके सुपर डुपर फोटोज आहेत हो ना. ना? आणि त्यात सांगू का तुला पीपीचे जे फोटो आहेत ना त्यात मित्रांबरोबरच्या फोटोमध्ये इतका खुश आहे पीपी. हा. एकदम दिलखुलास हसतोय त्या फोटोमध्ये. खूप मस्त पीपी सुपर डुपर. थँक्यू मधुताई थँक्यू. हसणारच ना. काय ना, मित्र बडीशेप सारखे असतात ना. जेवण झाल्यानंतर बडीशेप खाल्ली की कसं तोंडाला छान सुगंध येतो. मित्र आयुष्यात असले की आयुष्याला सुगंध येतो. गेले ऐकलं पण नाही माझं. मधुताई ना. हा आपण मस्त आहे. सुपर डुप्पर आहे. अच्छा मला वाटलं विचारलंच की काय फोटो कसा आहे कोणच नाही बोलायला म्हणून. वने अशी का बसलीस? तुझ्या रिमोटवरचं म्यूटचं बटन दाबलं का मी?
पण काय झालं? नमस्कार मंडळी. निराश झालेल्या मनाला मनोरंजनाची फुंकर घालण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, एका आजारी बॉसला भेटायला आले त्याचे कर्मचारी. बघूया याने बॉसच्या तब्येतीत काय सुधारणा होतीये ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या अतरंगी कलाकारांचं. हॅलो, तामणकर मॅडम. बोला. हो हो, मी ओके आहे. नाही नाही, जस्ट एक काल थोडंसं गरगरलं ऑफिसमध्ये. हो हो, हां, नाही नाही, एकदम ओके आहे. हां, नाही ते थोडंसं ते लावलं आहे काहीतरी, पण हो डॉक्टर म्हणाले हो हो उद्या सोडणार मला. हो हो, नाही आता बरंच वाटतंय तुम्ही फोन केलाय. हो, ह्याच्या आधी नव्हतं पण आता खूप बरं वाटतंय. म्हणजे वृक्ष वाळवंटात गुलकंद आईस्क्रीम खाल्ल्यावर कसं वाटतं तसं वाटतंय. हो. काय म्हणताय? नाही नाही, तुम्ही नका येऊ. नाही नाही, एवढ्या लांब कशाला येताय तुम्ही? नाही 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 नाही, हे बघा तुम्ही आठवड्यातला एक दिवस तुम्ही मीरा रोड ब्रांचला येता तेवढं खूप आहे आमच्यासाठी. हो, तेवढ्या तारखा मात्र पाळा. होय होय, मी आलात की असं भरल्यासारखं होतं. या या तुम्ही. हां हो, नाही नाही, आय एम ओके, काहीच नाही प्रॉब्लेम. हो हो हो, काय नाही, आता उद्या संडे आहे, आज सॅटर्डे आहे, काल फ्रायडे होता. नाही नाही, वार नाही सांगत आहे मी तुम्हाला. मी हे सांगतोय की मी काल ॲडमिट झालो, आजचा दिवस ठेवतील आणि उद्या मला डिस्चार्ज देणार आहेत. हो हो हो, सोमवारी ऑफिसला मी. येस येस येस. नाही नाही नाही, काल तसं कामाचं काहीच नाही, माझा स्टाफ वाघ आहे, टेन्शन घेऊ नका. हो हो हो, ओके ओके, येस येस, थँक्यू. अजिम नाही, समीर समीर. अजिम तुमच्या बॉयचं नाव आहे ना, त्यामुळे हां ठेवला. हो, बरंच वाटलं एकदम. हो, हां, काय बोललीस काय? ए इकडे बोललीस काय? हळू बोला ना. काय? हॉस्पिटल आहे, हळू बोला ना सर. अगं पण ते तू बोलतेस तर ऐकू तर जाऊ दे ना मला. काय बोलतेस? तुमच्या ऑफिस मधला स्टाफ आलाय तुम्हाला भेटायला. माझ्या ऑफिसचा स्टाफ आलाय? आज हो, ओरडत नाही, आज सॅटर्डे आहे ना तरी. बाहेर आहे. बोला बोला नाही बोला. अरे बापरे, मला वाटलं नव्हतं एवढं येईल. या 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 वहिनी, वा चेतू. भाऊजी या या. कुठे आहे? सही काय? या या, नमस्कार माने. सर नमस्कार. कसं या, काय, या. बरं आहे का तुम्हाला? होय होय, बरं आहे बरं आहे. हा, व्यवस्थित ना? होय होय. सर बरे नमस्कार. आहेत ना? असं अचानक काय झालं? मला बातमी कळली आणि माझ्या काळजात धस्सच झालं. माझं लक्षच लागे ना कशात. माझ्यासाठी माझं आभाळच फाटलं ना हो सर. एकदम पोरकं झाल्यासारखं वाटतंय हो. ऐका ऐका, आज तुमच्या ऑफिसमधला दुसरा दिवस आहे. काल पहिला होता. मी काल ॲब्सेंट होतो, आपली भेटच नाही झाली. माझ्यासाठी एवढं रडावं, एवढं बॉन्डिंग तर होऊ दे आधी. नाही नाही सर, सर तुम्हाला माहिती नाही, पण मी तुम्हाला माझा गुरु मानते. तुम्ही गुरु आहात सर माझे. बरोबर आहे, पण हे गुरु शिष्याचं नातं झालं कधी हेच मला कळत नाहीये. काहीतरी लॉजिक लागलं पाहिजे ना. बरं असू दे, तुमच्या भावनांचा मी आदर करतो, पण तुम्ही आज शनिवार असून तुम्ही मला भेटायला आलात. काय सर बोलताय? असं काय? हॅट्स ऑफ लेवलचा त्याग आहे हा. नाही सर, नाही सर, तुम कॉर्पोरेट क्षेत्रात शनिवारी दुसऱ्यासाठी वेळ काढणे हॅट्स ऑफ लेवलचा. मी तुम्हाला सांगू, आपली स्वतःची विंडो सीट आपण दुसऱ्याला दिल्यावर कसं वाटतं समोरच्याला, या क्षणाला तसं मला वाटतंय. खरं सांगतो. नाही सर, नाही. असं नका Thank you very असं much. नका बोलू. कोण आजार आहे काय? साहेब साहेब, तुम्ही आमचे असं नाही होणार ना. पा माने कसं बोलताय. मग काय ते? वहिनी तुम्हाला सांगतो, मागे माझ्या शेजारचा टॉमी मेला, मी त्याच्यासाठी रजा काढली होती. हो का? मग आणि आता तर साहेब आजारी आहे ना हो. हा? आमचे साहेब कुत्र्यापेक्षा कमी आहे का? एक मिनिट पाटील, काय गोंधळ होतोय पाटील? मी कुत्र्यापेक्षा जास्त आजारी आहे की नाही ह्यात तुम्ही कुत्र्याशी तुलना करताय. कळतंय का तुम्हाला? असं नका करू पाटील. नाही नाही सर, तुम्ही ना शब्द नका पकडू, भावना समजून घ्या सर. हो, नाही. भावना समजून घ्या. तुम्हाला सांगतो हे नी,
सरांकडून खूप काही शिकलो आम्ही माहिती आहे? हो का मग मग विषयच नाही मला तर म्हणजे जीवात जीव नाही कळल्यापासून माहितीये का. काही टेन्शन घेऊ नका. डॉक्टर मला म्हणालेले आहेत की उद्या संध्याकाळी मला डिस्चार्ज देणार आहेत. कळलं का तुम्हाला? डॉक्टरांचं एवढं सिरियसली घेता का सर कुठे? हॉस्पिटलमध्ये असल्यावर डॉक्टरांचं सिरियसली घ्यायचं असतं. नाही नाही सर, तुम्ही रिकामा ताण घेताय असं माझं म्हणणं आहे. त्यांचा तो धंदा आहे, आपली ती बॉडी ना, आपण स्वतःकडे पाहिलं पाहिजे ना सर. सर तुम्ही एक काम करा, बरं बरं. तुम्ही फ्रूट खा सर. हे काय तिकडे पाटील, पेशंटला तिखट मीठ चोळलेला पेरू कोण आणतो? काय भेटवस्तू आणली तुम्ही मला? तर खरं तर मी शाळेला तिखट मीठ लावलं होतं, पण त्याच्यात मजाच नव्हती. म्हटलं तिखट मीठ लावलेलं काय चांगलं असेल, तर मला पेरू दिसलं, मग मी पेरू आणले. अरे फळं नका बदलू. पेशंट आहे ना, पेशंटला तिखट मीठ चोळलेलं काहीच आणायचं नसतं. एवढी साधी अक्कल नाही का तुम्हाला? मला सांगा. नाही सर, सिग्नलवर गाडी थांबली, मला पेरूवाला दिसला, कापलेले पेरू होते. त्याला म्हटलं फटक्यात मीठ मिरची लाव, सिग्नल सुटायच्या पहिले दे. ते घेतले आणि आला सर मी. हे बघा. हो, पेरू कसा घेतला ह्या प्रश्नाचं उत्तर नका देऊ तुम्ही मला. तिखट मीठ चोळलेला वस्तू ह्यांना कळत कसं नाहीये? मला हेच कळत नाहीये हो. सर तरी काय? नशीब काय? काकडे घेत होतं ती. थांबा हो जरा. काकड्या बिकड्या कशा आणता हो तुम्ही? ते नका आणू. ठीक आहे सर, सर पेरू जाऊ द्या. वेगळं काहीतरी आणा ना. शहा ठीक आहे सर, पेरू जाऊ द्या. तुम्ही हे घ्या सर. हा, बॉब्या बॉब्या आणल्या तुम्ही? बॉब्या ते वाजायला लागला लागले सर, रिलॅक्स करा तुम्ही. के मी बॉब्या कोण आणतं? तळलेल्या बॉब्या कोण आणतं पेशंट? हेच कळत. त्या सिग्नलवर बॉब्याच होत्या सर. मी खरं तर स्ट्रॉबेरी आणणार होता, पण दूर दूरपर्यंत स्ट्रॉबेरी वालाच नव्हता. हो पण हा, म्हटलं बॉब्या आणवा बॉ असं. अरे पण मुद्दा तो नाहीये. पेशंट आहे की नाही हॉस्पिटलला ऍडमिट, त्याला बॉब्या नाही आणायच्या एवढंच. असं तुम्ही शांत व्हा ना. ते वाचतं ना सारखं सारखं. शांत व्हा. एवढ्या प्रेमाने आणल्यात ना त्यांनी. द्या भाऊजी, असू द्या असू द्या. मी ठेवते, द्या. हा, मला खूप आवडतात, मी ठेवते. मला आवडता बॉब्या. कॉलेज पासून. अरे वा वा वा. कॉलेज मध्ये ना मला बॉब्या देवलच म्हणायचंय. हिचा विनोद आवरा आधी. हिचा विनोद आवरा हिचा. तिघांनी घशात हात घाला आणि विनोद करा तिचा. बाहेर बॉब्या देवल विनोद करते हॉस्पिटलमध्ये. सर रिलॅक्स होता. नको करू ते विनोद. शांत व्हा. सर सर ठीक ताण घेऊ आहे. नका, ताण घेऊ सर बॉब्या खायची मजा कवा आहे? जेव्हा ते असं घातलं खाचा 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 आणि हा काच 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 खाल्लं, ती मजा आहे की नाही? मला तशाच खायला आवडतात. हा. मला आहे ना चहामध्ये बुडवून खायला आवडतात. अरे वा. आणि त्याच्यात ना जसा चहा असा ओढायचा प्यायचा. भारी भारी. बॉब्या म्हणजे बॉब्याच. मी एकदा बॉब्याच्या भोकात मागणं बोट घातलं होतं, पुढनं मिल्ली पाल बाहेर आली होती. ए उचला ते बॉब्या, उचला बाहेर फेका. बॉब्या उचला बाहेर. या चांगल्या गेलेले पाल कशाला? असतं ना सारखं. त्याला काय शुशू करतेस तू? त्यांना शुशू कर आणि हे कशाला आणता द्या. तुम्ही हो? त्रास पेशंटला ह्या गोष्टी नाही आणायचो. अरे ह्यांना शांत कर ना ग तू. चांगले येते त्या म्हणून. त्रास होतो ना. सॉरी सॉरी. नाही आणायचं. थांबा ना, शांत व्हा. बरं, ठीक आहे रे, बस. असू द्या, मी ठेवून घेतलं. थँक्यू. शांत. सर हम्म. मी खरंच काय नाही आणलं, सॉरी बरं का. नाही चांगलं आहे. ह्यांच्या विषयानं तुम्ही नाही आणलं ते जास्त बरं आहे. नाही तसं नव्हतं, कसं पथ्य पाणी असणार म्हटलं आहे हॉस्पिटलात आहे तर एवढं कशाला पथ्य पाणी असं नाही. मी ओके आहे, पण ते हॉस्पिटलमध्ये अशा गोष्टी बऱ्या नाही वाटत. नाही ते आहेच ना. हे आणलंय मी तुमच्यासाठी. काय आणलंय? अरे माणूस आहे का? हार आणला. हार आणला. रिलॅक्स व्हा सर, रिलॅक्स व्हा. अरे पेशंटला हार कोण आणतं? माने तुम्ही घाई केली. घाई केली म्हणजे? नाही, घाई केली म्हणजे? घाई केली म्हणजे तुम्ही त्या फुलवाल्याकडे थांबायला पाहिजे होतं, पुच्छगुच्छ बनवून घ्यायला पाहिजे होतं, मग आणायला पाहिजे होतं बा. का नाही आणला? अहो, मी नाही सर, अहो मी तीच मी पुष्पगुच्छच मागितला होता सर. ऐका की, ऐकून तरी घ्या की. मी मागितला होता. हारवाला काय म्हणला, फुलं संपले ती या, हार पाहिजे तर घ्या. हो का? मग मोकळ्या हातानं कसं यायचं म्हणून आपलं सरांना वाईट वाटेल ना म्हणून हार आणला. आता काय काय करायचं? उत्तर? पण मला काहीतरी एवढं आणलं. हार हार कशाला? अहो 2-3 फुलं किंवा एखादं गुलाब पण चाललं असतं. गुलाबचंद हा, त्या दिवशी आमचे काका वारले ना, तर मग आम्ही त्याच्या पाकळ्या केल्या आणि त्यांच्या डेड बॉडीवर टाकल्या. काय सांगताय? हे ज्या करू पाकळ्या त्याला काय विषय अरे आहे? डेड बॉडी आहे का? अरे अरे हे अहो नका ना अहो. ना सारखं थांबा ना. अरे वाचताना म्हणजे तुम्ही ह्याला गप्प करतात ते वाजणार नाही. अहो, मी नाही. वाजवतोय डमाडमा वाजून तिकडे. काय बाई बोल- व्हा ना जरा. काय कळत नाही का? साध्या साध्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत. माने हार कोण आणतं मला सांगा. तुमचा ना नेहमीचा प्रॉब्लेम आहे. सॉरी. माने देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा आजोबांच्या छातीवरचे केस मोजायला गेला होता तुम्ही. काय हे हा?